नमस्कार मित्रांनो, आपला हा नवीन व्लॉग आहे मुंबई टू दिल्ली ट्रॅव्हल टू प्लेन. म्हणजे आपण विमानाने प्रवास करणार आहोत. आता आपण अंधेरी स्टेशनला सांताक्रूझ जे आपलं एअरपोर्ट आहे तिकडे पोहोचत आहोत. ओला केलेला आहे आपण. आता आपण एअरपोर्टला पोहोचलो आहे. सो जास्त काही चार्जेस नाही घेतलेले. जे ओलाचे चार्जेस असतात 200-250 ते चार्जेस घेतलेत. सो आता आपण बघा, तुम्ही बाहेरचा सीन बघू शकता. आपण आता जस्ट एअरपोर्टला पोचलो आहे. माझा ड्रीम होता की विमानाने कुठेतरी प्रवास करायचा. सो मला हा प्रवास करायला मिळत आहे. मुंबई टू दिल्ली, म्हणजे मुंबईवरून दिल्लीला जायचा चान्स मला मिळालेला आहे. सो मी खूप खूप आनंदी आणि खुश आहे की मला फ्लाईटने जायला मिळत आहे. तुम्ही हा परिसर बघू शकता, किती सुंदर आहे. बाहेरून हा परिसर अतिशय सुंदर वाटतोय. आता आपण आतमध्ये एंट्री करत आहोत. सो मी आता आतमध्ये एंट्री करत आहे. खूप खुश आहे, हॅपी आहे. असं बघा तुम्ही, म्हणजे मला खूप आनंद गगनात मावळत नाही आहे. हे माझं तिकीट आहे सारिका रमेश कापडीचं. तुम्ही बघा, मस्तपैकी छान वाटतं आहे. मी आता माझ्या बॅग्स वगैरे घेऊन चालली आहे. सो छान वाटतं आहे. वेगळंच जरा वाटतं आहे की आपण फ्लाईटने प्रवास करणार आहोत. सो मजा वाटते की कधी आपण फ्लाईटने केलं नाही, नेहमी ट्रेननेच प्रवास केला आहे. सो आनंद वाटतो आहे. हे जवळून तुम्ही माझं तिकीट बघू शकता. बघा तुम्ही, हे तिकीट एअर इंडियाचं आपण केलेलं आहे. सो आणि तिथे काही पिक्चर्स होते, म्हणजे बाहेर तिथे आम्ही पिक्चर्स क्लिक केलेले आहेत. ह्या खालचा बेसमेंट आहे. बेसमेंटमध्ये सुद्धा शॉपिंग करण्यासाठी किती शॉप्स आहेत बघा. म्हणजे आम्ही आता प्लेनच्या तिकडे चाललेलो वेटिंगच्या एरियामध्ये. वेटिंग एरियामधून आम्ही बाहेर म्हटलं बघूया काय आहे आतमध्ये. तर हे एवढे शॉप्स आहेत, तिथे तुम्ही शॉपिंग करू शकता. पण कॉस्टली आहे, बिकॉज एक्सपेन्सिव्ह ह्या गोष्टीसाठी आहे कारण जे प्लेनने जातात ते तिकीट पण एवढं महाग असतं. आता आम्हीच तिकीटने जातो, ते किती महाग आहे. सो आता आपण एंट्री करत आहोत प्लेनमध्ये. ही मी एंट्री केलेली आहे प्लेनमध्ये. तुम्ही बघा कशा सीट्स आहेत छानपैकी. मी माझी सीट शोधत आहे की माझी सीट कुठे आहे. फायनली इकडे तिकडे शोधल्यानंतर मला माझी सीट मिळाली आहे. नंबर होता माझा 9 आणि 10. मग मी नंबर माझ्या सीटवर जाऊन बसलेली आहे. सो माझ्या आधी एक होते, पण मी एक्स्ट्रा चार्जेस देऊन विंडो सीट घेतली आहे. कारण फर्स्ट टाईम प्लेनमध्ये बसणार आहे तर विंडो सीट तर पाहिजेच ना. सो त्याचे एक्स्ट्रा 800 रुपये मला पे करावे लागलेत आणि मी ही विंडो सीट घेतली आहे. सो तुम्ही बघा, मी विंडो सीटला बसली आहे. आणि आता आपण बघताय ती इंडिगोची एक ही जाते इंडिगो, त्याची प्लेन चालली आहे आणि आपण आता चाललो आहोत. बघूया कसं वाटतं वरती जाताना. म्हणजे आपण नेहमी बोलतो ढगातले ढग, आकाशातले ढग. सो आता मी पहिल्यांदा ढगांमध्ये जाणार आहे. तसे तर आपण नेहमी भांडताना बोलतो. सो बघूया, किती छान वाटतंय, वेगळं वाटतंय जरा. प्लेनमध्ये पहिल्यांदा आजूबाजूची लोकं मला बघत होती कारण मी सारखे फोटो क्लिक्स करत होते. सो बाजूच्या ज्या माझ्या साईडला होत्या त्या लेडीजसारख्या मला बघतायत की ही काय करते, इतके फोटो का क्लिक करते. म्हणजे एखादा माणूस एखाद दुसरा फोटो क्लिक करतो, पण मी खूप सारे फोटो क्लिक्स करत होते कारण पहिल्यांदा बसले, परत कधी चान्स भेटेल नाही भेटेल म्हणून. तो मला आणि हे विंडो सीट घेतल्यानंतर मला असं म्हणजे की सूर्य काय असतो बघता ना. आपण नेहमी समुद्रावर जाताना किंवा बघतो सूर्य मावळताना, सूर्य उगवताना. तर माझी सकाळची फ्लाईट होती 6:30ची. तर जेव्हा सूर्य उगवताना किती सुंदर दिसतोय बघा, तुम्ही बघू शकता. किती अतिशय सुंदर वाटतं आणि तेही त्याच्या लेवलला जाऊन मी बघत होते. म्हणजे मला इतकं भारी वाटत होतं ना, फार सुंदर वाटत होतं. तुम्ही बघा किती छान वाटतंय. म्हणजे सूर्याच्या लेवलला मी आहे, आकाशामध्ये आहे. म्हणजे आकाशाच्या वरती सुद्धा एक लेवल आहे, पण मी आकाश, ढग आणि जमीन ह्याच्यामध्ये आहे, प्रवास करते आहे. किती छान वाटतंय. काहीतरी त्या सीटचे पैसे मी, म्हणजे विंडो सीटचे पैसे भरून घेतली, त्याचा काहीतरी फायदा झाला आहे. किती सुंदर वाटतंय. हा सिनेरी बघा, छान वाटतंय की नाही. आणि हा ब्रेकफास्ट आहे, हा ब्रेक आहे, म्हणजे हा प्लेनमधला ब्रेकफास्ट आहे. आम्ही त्याचे चार्जेस भरलेले होते, नॉनव्हेज आणि व्हेज. बघा कसे आहे. आता आपण खरं ढगांच्या मध्ये आहोत बघा. ढग आणि मी, किती सुंदर वाटतंय. म्हणजे असं खरंच कापसामध्ये बसल्यासारखं वाटतंय. मला अतिशय फार छान वाटत होतं. फायनली माझं जे ड्रीम होतं प्लेनमध्ये बसायचं, ते प्लेनमध्ये बसायचं माझं ड्रीम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे माझी इच्छा होती की कसं आपण प्लेनमध्ये बसणार.
सो फायनली मी बसली आहे. हे स्टार्टिंगला जेव्हा मी चढत होते, हे आपल्या मुंबई एअरपोर्टला आय लव्ह मुंबई म्हणून एक हे आहे, तिथे तुम्ही सेल्फी पॉईंट घेऊ शकता, तिथे तुम्ही सेल्फी क्लिक करू शकता. अशा आपल्या मुंबईतल्या खूप साऱ्या ठिकाणी एअरपोर्टला तुम्ही सेल्फी क्लिक करू शकता. हे सगळं आपलं मुंबईचा एअरपोर्ट आहे, तिथे मी ह्या सेल्फी क्लिक केलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर आलेले आहेत. आणि आता आपण खाली उतरणार आहोत. सो उतरताना थोडी ट्रेन बघा, माझ्या तोंडात अजूनही ट्रेनच येते. प्लेनमध्ये बसले तरी ट्रेनच येते. प्लेन आपला थोडं धुंडून 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 जसं ट्रेन कशी आपली हलते तसंच चाललं आहे. छान वाटतंय. आता आपण उतरलो आहे जमिनीवर. फ्लाय म्हणजे आपण म्हणतो आयुष्यात एकदा तरी माणसाने फ्लाय करावं, म्हणजे एकदा तरी प्लेनमध्ये बसा. किती छान वाटतात बघा विंग्स. हो, पण त्याचं तिकीट खूप महाग होतं. त्यांनी ॲक्च्युअल तिकीट तसं स्वस्त होतं, 5,500, 7,500, 7,000 तिकीट होतं. पण त्यांनी GST वगैरे लावून सगळं तिकीट जवळजवळ 9,500पर्यंत गेलेलं आहे फक्त जाण्याचं. आणि येताना तर आम्ही ह्याने आलो, 3 टायर AC ने आलो. म्हणजे फेस्टिवल एक ट्रेन होती, त्याने त्याचं तिकीट 2,000-2,500 होतं. पण ते बिकॉज ऑफ ती AC होती आणि 3 टायर होती म्हणून. पण हे प्लेनचं तिकीट खूप होतं. म्हणजे माणूस एकदाच जाऊ शकतं. म्हणजे मी एकदाच गेले, येताना रिटर्न परत येऊ शकत नव्हते, कारण इतके पैसे माझ्याकडे नव्हते. नॉर्मली आपण एवढे हाय लेवलचे नाही आहोत. सो मला जितकं जमलं तितकं, पण माझी इच्छा होती, सो माझी ती इच्छा पूर्ण झाली. आणि आता आपण टेकआउट करतो आहे. सो आम्ही आता उतरतो आहे. दिल्ली हे जे आहे ते दिल्ली एअरपोर्ट आहे. हे आपण आता उतरतो आहे. इंदिरा गांधी इंटरनॅशनल दिल्ली एअरपोर्ट असं नाव आहे त्याचं. सो आपण आता लँड करतो आहे. सो थँक्यू सो मच, तुम्ही इतका माझा व्हिडिओ पाहिला. थँक्यू थँक्यू थँक्यू. माझा नेक्स्ट व्हिडिओ असेल दिल्ली एअरपोर्ट टू निजामुद्दीन स्टेशन चा प्रवास. तो नक्की बघा आणि मला कळवा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू.